नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माढा तालुक्यातील चोबे पिंपरी या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर या माढा तालुक्यातील चोबे पिंपरी या ठिकाणी येण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की या ठिकाणी जर आपण पाहिलं काही अंतरावर एक खडी मशीन आहे. ह्या खडी मशीनचा येथील जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा येथील नागरिकांचा, ग्रामस्थांचा आरोप आहे. मग नेमकं याचा शेतीला आणि येथील नागरिकांना नेमका काय त्रास होतोय ते आपण येथील नागरिकांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी एक काका आहेत. नेमका काय काकांना काय त्रास होतोय? काका, नेमका काय त्रास होतोय? तुमचं नाव काय? माझं नाव सुखदेव गवळी. ह्या धुळेमुळे पिकाचं हे नुकसान होते जरा. तुमचं नाव काय? माझं पोपट भानुदास गवळी. माझं त्या खडकीच्या शेजारी 158 गट नंबर मध्ये बघा शेती आहे. असा पूर्ण थर येतं, या पांढरा पूर्ण पिकावर बी येतं आणि रानावर पण येतंय. मजूर कामाला येईनात. आणि विशेष म्हणजे कारखान्याला ऊस जाताना धूळ बसल्यामुळं त्यांनी सुद्धा कारखान्याला ऊस पेटवून घेऊन जातात. त्याला पेट्रोल मग वर्षभर सांभाळून त्याचा उपयोग होत नाही आणि मजूर त्यात कामाला येत नाहीत. आम्ही त्यांना वारंवार तक्रार केली. 1/3/2023 पासून आम्ही त्याला पाठपुरावा करतो, पण आम्हाला त्यांनी टाकून ओढवडीची उत्तर येते ती काय तुमच्याकडे येतच नाही, आम्ही हीच उपाययोजना करू. त्यामुळं सगळं धूळ ही बसती सगळी धानावर. मजूर तर येतच नाही, आम्हाला स्वतःलाच करावं लागतं. ती बी आम्हाला आजारी पडतो आम्ही. माझ्याकडे फाईल आहे, सगळं म्हणजे त्यात पुरावा आहे सगळं. काय इथं ऊस लावला होता काय मध्ये? हा, ऊस लावलाय, पण ती का बघा की पांढरं पूर्ण थरायचा, मग कॅमेरानं बघत मकाला हे ऊस लावलाय, त्यात ड्रीप केली, ड्रीपवर बघा कसं झालंय ते पांढरं लगेच. मग इथं काय ऊस पेटवून द्यावं लागतं काय? हा, मग ऊस पेटावं लागतं तरच वाटतंय ते. आणि पहिली खेप पेटवून दिली, मग त्यांना म्हणलं हातापाया पडतो, वा तुम्हाला 2 रुपये देतो, पण माझा ऊस काय पेटवू नका. मग त्यांना आपलं त्यांच्या सहकुशीने त्या दुरळ्यासाठी मग पैसे दिले आणि त्यांनी ऊस तोडला माझा परत. आणि विषय करून ती टोळीवाली तिथं त्या खडीकेजारी उतरली होती. तिथून ती आजारी पडायला लागली म्हणून मीच त्याला तिथं पुढल्या दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलंय. अजून बी तिथं ती टोळीवाली आहेत. हा, मग तीच स्वतः आजारी पडायला लागली. त्या टोळीवालेच आजारी पडले. तोडणारे सुद्धा ते म्हणले मालक तुमचं काय सुद्धा परवडलं नाही पैसे घेऊन, आम्ही आजारी पडलो, आमचं टोळी आजारी पडली. हा, आता ते ऊस पेटवून दिल्यावर मग त्यात निम्याला निमा तोटा होत मग असं. काय करावं, इलाज नाही काय. आता हे तोटा तर होतोय सगळा. त्या लेकरासारखं जपायचं आणि परत असं वर्षभर सांभाळायचं आणि सगळं. आज खत तर दुनियाची महागाई, एवढं सांभाळून खर्च करून शेतीला, तरी सुद्धा ते मग फायदा होतोय का कसं काय? आता तोटाच होतोय सगळं. प्रशासनाला बी सगळ्या निवेदन दिले, ती त्यांच्याकडे आमच्या पोच आहे त्या सगळ्या, पण त्यांनी म्हणते ते आम्ही उपाययोजना करू. काय नाही, ती 15 दिवस उपाययोजना करते आणि काय उपयोग होत नाही त्याचा. हा, आता खर तर खूप अवघड परिस्थिती आहे या ठिकाणी शेतकऱ्याची. ते इथं एवढं म्हणजे इथं आता आपण प्रत्यक्षात पाहू शकतो की थर पांढरा इथं आलेला आहे. इथं दुसरे काही शेतकरी आहेत. इथं आपण इथं काय पाहतो ना, ओमकार जगन्नाथ गायकवाड. कितीला? मी आता 14वीला. बर, काय तुझं काय शेती आहे का? केळी आणि ऊस आहे. बर ऊसावर पण सगळे पांढरे धुळे आहे. ऊसात जाऊ वाटत नाही मला. बर इतके बेकार धुळे येते, म्हणजे भिजवा गेलं ते सर्दी आहे शिवरात. बर. आणि केळी इतकी धूळ आहे पूर्ण, म्हणजे पांढरं पांढरे केळी पांढरे, चिलिंग ही म्हणजे आल्यामुळे त्याला म्हणजे व्यापारी 2 रुपयाच्या वर मागणार त्याला. खूपच नुकसान आहे म्हणा. खूपच नुकसान आहे. म्हणजे आता केळी काढणीला आले. काढण्याला आल्या 2 रुपयाच्या वर मागण्यात त्याला भाऊ, म्हणजे 2 रुपयाच्या वर भाऊच हे नाही त्याला. बर, चलतच नाही म्हणले, चलत म्हणते. खर्च सुद्धा निघत नाही त्याचा. आता स्वतःला नाही एवढा तर साचलेला आहे पानावर. खाली हे केळी म्हणजे केळीच्या गाडावर बी तसंच थर चाललेला आहे. बर बर बर. आणि माझ्या आजीला ह्या धुळ्यामुळे श्वसनाचा त्रास चालू झाला. आजीला? बर. आणि त्या त्रासात आजी 1 वर्षाला गेलेली, वारली. माहित झाले. तरी सोहेर म्हणजे बंद करायचं का नाव घेत नाही, बर. दखलच घेत नाही. 2 वर्षापासून किती वर्ष झालं चालू आहे? ही 5-6 वर्ष झालं चालू आहे. होय. तेव्हा पण बारका होता. बर, म्हणजे आधी छोट्या स्वरूपात होतं का? हा, आधी छोट्या स्वरूपात होतं, म्हणजे हळूहळू वाढवत गेले. बर. आधी म्हणजे बारक्या मशनी आणून चालू करायचं, त्याचं एवढं काय नव्हतं. पण परत मोठ्या मशनी आणून चालू केलं, त्याचा धुळ जास्त यायला लागला, तर आम्ही त्यामुळे आम्ही पाणी मारतो, ह्याऊस करतो त्याऊस करतो म्हणाले. काय बंद करा ना बंद.
आणि आम्ही वर तक्रार केली की ते पैसे देऊन दाबते. बर काका आहेत काका लेच खोकताय काय? 6 वर्ष झालं खोकला राहिला नाही. जवळजवळ 3 लाख रुपये दवाखान्याला गाडले नवरा बायकोला. असं खुरपाय गेलं रानात तरी असं धुळवडशी त्या रानात बका 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 बका. दान तर काय कसलं येणार दरवर्षी. आज 9 वर्ष झालं पिटूनच उरते येऊन कारखानावाल्या नेते ती. आणि निहूनच्या निहून 1 साल तर माझा अर्धा ऊस ठेवला. ती धुरळच हाताना ती चिटकून बसते उसाला. राख सुद्धा खाली पडत नाही. एक तर ती लोण्यावणी होत आहे. रोडच असल्यामुळे चिटकूनच 500 फुटावर आहे. जर असं बोलायला सुद्धा येत नाही. असं झाप लागते बोलताना. असं वावरात तर घुसायत नाही. 5 वर्ष झालं मी रानवरच पोर पुण्याला 50,000 पगार होती. ती पोर ठेवून घेतला याला आजार झाला म्हणून. तर ती पोर सुद्धा खोकायला लागली. त्याला सुद्धा दम्याचा आजार व्हायला लागलाय. इतकी माझी परिस्थिती बिकट झाली आमची. बर कुणी काय दखल घेत नाही. रोज गाठ पडते त्या मालकाची. त्या मालकाला म्हणलं का नाही बाबा मालक राव पाणी मारायचा. होय होय म्हणते सांगतो आज. तपल्यापुरतं मारतंय गप्प पडतंय. तपल्यापुरतं मारतंय गप्प पडतंय. सांगत नाही कोणाला काय नाही. बोलत नाही. आणि जी काय मोठी आहे जी नेते कोण शेजा पाजारी काय जवळची काय जो भावकी असेल काय विरोधक असेल काय आमचं सख्या असेल. आम्ही जर नाही कोणाच असल्या भानगडीत कुठल्या राजकारण नाही काय नाही तरी पण ती सुद्धा लोक पाठिंबा देत नाही. ती माघ राहते ती. पुढे येत नाही ते. मग मला सांगा मग आमच्यासारख्या बारक्या शेतकऱ्यांनी काय करायचं. 2-2.5 एकर रान आहे. रोड तसंच आहे. रस्त्याला जायचं चुटकून असं वारं सुटला आकाड सरावनाचा चैत वाच्यागात असं म्हणता घरात डब्यात ह्यात कुठं पत्रेजवळ 2 किलोमीटर द्या 500-6,000 फुटावर सुद्धा घर नाही. सगळा धुरूळ असं वरण येतं हायवेत रातून द्या. असं आता बघ सकाळी बारी खोकले की येत बका 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 धुरूळाचा पटपटा येते. त्याच्यावर पाणी मार म्हणलं पाणी मारित नाही. तेवढ्यापुरतं पाणी मारल्यानं करते की झालं. पुन्हा येळभर मारित नाही. संध्याकाळी मारित नाही. 24 तास चालतंय. काय उपाय करायचा घरात आता सगळ्याला तुम्ही पाणी करू शकता आमच्या घरात येऊन. घरात पीठ आता 15,000 काका, घरात पीठ कमी पण दुर्ळा जास्त आहे. आता सध्याला तुम्ही पाणी करायचे जाऊन तुम्ही बघा स्वच्छ बघा सुरक्षा आणि खावा माती खावा काय नाही. आणि कुणाला ह्याला त्याला सांगितलं तर हसतेत लोक नसते आमच्याकडे बघून. आता कुठं जावा 25 वर्ष जागा गेलो. आता कुठं जावा. आता आलो जाग्याला बाबाने घेतले वाटून आले रस्त्याच्या कडेला उडून वाटणी आली हलकत त्यात असलं पांढरा दुरळा ती तेव्हा ती कसं दिसतं त्या टिपशी तसलं रान झालंय माझं सगळं. आता सगळ्याला 2 बऱ्या कांदा पेरलं त्या दुरळ्यानं कांदा जिना उगून तळूनच जाते ती. रातभर दुही पडती आणि दिवसभर दुरळा. आणि ऊन पडलं की ते उन्हानं काटतच बसते. ती येऊनच 3-4 महिने झालं माझी मी आपतोय. 30,000 रुपये खर्च झालाय माझा त्या रानाला. तरी विचार करे नाही ते. आणि 24 तास वाहना वाहते डंपर. आणि त्या डंपरनं काय त्याला उलट सायनर सोडायचं असं दुरळा उडवून लावता येते. आणि ते सिमेंट पाताळ नेत भरून रस्त्यानं त्याला कागद बसवत नाही काय नाही. त्याला फळ असं दार करीचा ते वाळलं की ती उलट उडून येत आहे उन्हाचं पुन्हा बका 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 बका. आला का ते असं करतंय तसं करतंय. किती बऱ्या सांगितलं तर ते ऐकत नाही ना काय नाही. पण त्याला काय उपाय करा एवढीच मागणी इच्छा आमची. बाकीचं काय नाही. हात जोडून नंबर दुसरा एक विद्यार्थी मला कितवीला आहे? 9वीला आहे. कुठल्या शाळेत आहे? माहेश्वर पब्लिक स्कूल. बर मला शुगर आहे. हा नीट बोल शांत बोल. काय तुला काय आजार आहे? 6 वर्षांपूर्वी शुगरचा आजार झालेला आहे. बर बर त्याचं इन्सुलिन वगैरे आहेत. बर आणि जर त्याला आता जर भविष्यात जर दम्याचा त्रास झाला तर त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. बर हे बघा त्याचे सगळे बघा काही किट वगैरे सगळं सराजम आहे. त्याला 6 वर्ष झालं शुगरचा त्रास आहे. आणि जर अजून ते असंच हे खडीकर्षण जर असंच चालू राहिलं तर त्याला भविष्यात दम्याचा जर आजार झाला तर त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर आमची एकच प्रशासनाला विनंती आहे तो खडीकर्षण लवकरात लवकर बंद करावा. आमच्या रानाचं तर भरपूर नुकसान होतंय पण आमच्या जीवनाचं भरपूर नुकसान होतंय. कायमस्वरूपी तो बंद करण्यात यावा एवढी विनंती आमची. होय भैया काय शुगर आहे का तुला? हो त्रास होतोय का याचा भरपूर? हो 4 दिवसाला सर्दी खोकला होते. होय अभ्यास करताना धडधड वाजते तिथे. बर बर. खर तर ही काय अतिशयोक्ती नाहीये. आपल्याला तिथं त्यांनी फाईल आहे त्याची काय स्वतः त्याचं जे काय सगळं मेडिसिन आहे ते मेडिसिनच या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे. त्याला इन्सुलिनचा असेल किंवा इतर जे काही मॉर्फिन
ग्लुकोवन हे जे काय त्याचं इंजेक्शन असेल ते देणं असेल किंवा त्याची जी काय फाईल असेल ते या ठिकाणी त्यांनी आणलेले आहे. म्हणजे खर तर या ठिकाणी आताच सांगितलं एका मुलानं त्याची आजी वारली आणि आता हा एक विद्यार्थी त्याला शुगर आहे आणि खर तर खूप अशा जीवन मरणाच्या ह्या गोष्टी आहेत की अवघड स्थिती आहे तिथं. तर आता आपण काही थोडं पुढे जाऊन तिथली काय स्थिती आहे, तिथे शेतकरी आहेत, महिला सुद्धा आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता आपण जो इथून जो डांबरी रस्ता आहे त्या डांबरी रस्त्याच्या इथून रस्त्याच्या कडेला इथून एक वस्तीवर जाणारा रस्ता आहे आणि वस्तीच्या बरोबर कडेलाच इकडे खडीक्रेशर आहे. या ठिकाणी सगळ्या इथं महिला आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ताई नमस्कार, काय नाव आहे? नमस्कार, माझे नाव आशा जगन्नाथ गायकवाड आहे. बर. येथे जे राहणार चोबे पिंपरी हे गाव आहे. बर. आणि माझ्या शेताशेजारीच खडीक्रेशर आहे. बर. तर माझे 4 एकर केळीची बाग आहे हा. आणि 4 एकर ऊस आहे. बर. तर त्याच्यावर खडीक्रेशर मुळे धूळ, पेरूची बाग आहे, त्याच्यावर नुकसान होत आहे. पीक येत नाही आणि व्यापारी येतात तर बघून जातात धूळ आहे बर. तर कसं न्यायचं असं म्हणून सांगतात. परत माझी सासू आहे ना, ह्या धुळीमुळेच दमाचा त्रास होऊन अजून श्राद्ध पण नाही झालेलं त्यांचं, तर त्या पण मृत्यू पावलेल्या आहेत. तर अजून कितीतरी बळ ह्यांना जाऊन द्यायचेत का? तर ही अशी वाट बघत असेल तर आम्ही काय करायचं? तर परत 2 एकर पेरूचं नुकसान झालेलं आहे आणि रस्त्याने रात्रंदिवस खडीक्रेशर चालू ठेवतात आणि रात्रंदिवस गाड्या पण चालू असतात. तर त्या धुळीमुळं आम्हाला दमाचा त्रास होतोय. परत घरामध्ये सारखी तिकडे धूळ येते, सतत त्याचा त्रासात आम्ही खूप कंटाळून गेलोय. प्रशासन काय कोणी दखल घेत नाही आणि तरी आमची ही नम्र विनंती की मीडियावाल्यांनी पण सहकार्य करावे आणि प्रशासनाने आम्हाला न्याय मिळावा. या ठिकाणी आपण एक ताईंच्या हातामध्ये एक झाडाची फांदी आहे, पेरूची आहे, त्याच्यावर हे पूर्णतः धूळ बसलेली आहे. खर तर रस्त्याच्या कडेला जी झाडं असतात त्याच्यावर धूळ बसणे साहजिक आहे, परंतु या ठिकाणी खर तर त्यांच्या शेतामध्ये पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती असं ते म्हणतायत आणि त्यानंतर म्हणजे पेरू होते ना, हो, तर त्यानंतर ह्या अशा प्रकारची ही स्थिती झालेली ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. खर तर म्हणजे त्यामुळं पिकाचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतच, परंतु जे मानसिक आणि शारीरिक जे नुकसान होते ते कितीतरी प्रमाणामध्ये होतंय. लोकांना सगळ्याला त्रास होतो, पण इथली लोक गाववाली कोणीच ऐकत नाही. हे जे खडीक्रेशरवाले आहेत ना, ते सगळ्यांना पैसे देऊन दाबवतात. मग इथं गोरगरीब लोक आहेत ना, ती त्यांच्या पुढे कोणीच जात नाही, पैशाचा आवाज करतात आणि सगळ्याला पैसे भेटतात. त्याच्यामुळे कोणीच सगळे जवळचे लोक आहेत त्यांचे पाहुणे हे जवळचे दम देतात आणि म्हणतात की तुम्हाला काय करायचंय, तुम्ही चालू दे ना गरीबाचा, असं म्हणून बोलतात. मग इथं आम्ही मागासवर्गीय आमची कोणीही दखल घेत नाही. इथली सगळी गाव मंडळी जी आहेत जेवढी थोडी येतात ती त्यांना बी सपोर्ट कोणी करून देत नाहीत. तर त्यांना पण दबाव टाकतात ते लोक. तर आमची एकटी वस्तू आहे, आम्ही काय करायचं? अचानक कोणी घरी असतंय नसतंय, आम्हाला पण जीवाला त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि अचानक कुणाला काही त्रास झाला तर ह्याला खडीक्रेशरच्या बाळाजी शिरस्कर ते जबाबदार आहेत. तर आमची ही नम्र विनंती आहे की प्रशासनाने आमची दखल घ्यावी आणि ही पुढे पोहोचून आम्हाला ही खडीक्रेशर पूर्ण बंद झाला पाहिजे. त्या ठिकाणी दुसऱ्या एक आजी आहेत. आजी, काय नाव? मला सुद्धा दमा आहे. तुमचं नाव काय? दमयंती सुग्रीव पवार. बर. हा तुमचं नाव दमयंती आहे, तुम्हाला बी दमा आहे. हा हा? हा, काय करायचं मग आता असल्यावर? हा? काय करायचं? कसं काय आता वय झालंय तुमचं, त्यात हा. हे असं कसं काय? काय करायचं मग? आता तुम्हीच न्याय केला पाहिजे ना. शेती आहे का? मग काय आहे ती काय की लावलंय? शेती? ऊस आहे, बर. हा, कांदा आहे. जातंय का नाही मग? आता जात आहे की धुळीनं ही पीक येत नाही, काय करायचं? हा. हा, काय कांदा तर लुटून टाकलाय सगळा, काय बर. करायचं? हा, धुळीमुळं. बर. हा, डोळेमुळं का भाव नाही म्हणून? धुळीमुळं भाव काय असल्यावर काढून ठेवतोय माणूस. बर, हा. हा, हा. खोकला लागते का नाही? दाप येते, खोकला लागतो.
हा हा आता नाही मुंशीने काय पण येतो की बर 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 हा. मग आता घरात शेतीपेक्षा जास्त ते दवाखान्याला जास्त पैसा जात असेल. मग जातो की हा मग शेतात पिकलं तर दवाखान्याला पैसा आहे. हा नाही तर मग ते दुसऱ्याकडनं उसणं पासणं करूनच. हा हा मग काय करायचं सांगा तुम्हीच आता. होय. हा तर इथं दुसरे एक ताई आहेत. ताई नाव काय? रेश्मा महादेव पवार. हो काय तुमची काय काय अडचण? माझ्या मुलाला शुगर आहे, मगाशीच दाखवलं तुम्हाला. मग त्याला जर काय झालं भविष्यात तर काय करायचं आम्ही? बरं. कुणाकडे बघायचं आणि कुणी घ्यायची आमची दखल? आमची शेती 10 एकर शेती आहे. आम्ही ज्वारी गहू करतो, पण आम्हाला खायला काहीच येत नाही रानात. बरं. सगळं विकत आणून खायचं. मग सगळ्या धुळीनं घरात पण सगळ्या भांड्यांवर ह्याच्यावर धूळ सगळी साचते. मग त्याचा आजार झाल्यावर काय करायचं आम्ही? कोणच दखल घेईना आता. आम्ही ते मुलाला सांगितलं शुगर आहे. माझा मुलगा शुगर आहे. बरं. हा, त्याला 6 वर्ष झालं शुगर आहे. धुळीच परत आणखी जास्तीच धुळीचा अजून जास्त झाल्यावर आम्ही काय करायचं? दवाखाना तर चालूच आहे. 4-5 दिवसाला सर्दी खोकला कंटिन्यू, त्याचा खोकलाच बंद नाही. रात्रभर खोकतो तो. आणि दवाखान्यात नेले, डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहे, काय नाही. म्हणजे खोकल्याच्या विचार म्हणजे डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टर म्हणतात काहीच नाही ह्याला. मग खोकला येतोय कशाने? कंटिन्यू खोकला. शाळेतनं पण इथं बसची वाट बघत बसावं लागतं. जाता येता गाड्या येतात, धूळ जाते सगळी. वेळेवर बस येत नाही ना, त्यामुळे इथंच बसावं लागतं त्यांना. अभ्यास होत नाही, धड 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 सारखं कानात किरकिर किरकिर किरकिर. म्हणजे काय बोललेलं पण समजत नाही. फोनचा सुद्धा ओपन आवाज केला तरच आम्हाला ऐकू येतो. नाही तर ही 10 संध्याकाळी पण चालू, दिवसभर पण चालू. जेव्हा समोरचा माणूस जरी काय बोलत असला तरी समजत नाही. ताई काय? माझं नाव अनुराधा शिवाजी पवार. आणि आमच्या घरात एवढी धूळ येते ना, असं आम्हाला बाहेर सुद्धा बसता येत नाही. अंगाला एवढी धूळ चिटकते, हाताला सहज जरी स्पर्श केला तरी एवढी धूळ चिटकते. आम्हाला सारखं दरवाजा खिडक्या लावावं लागतात. पण आम्ही शेतकरी माणसं आहे, सारखं आम्हाला घर साफ करणं होतंय का? आणि बारकी दहानं तर शेती पण बघायची. आणि बारकी दहानं आम्हाला भाजीपाला सुद्धा असं ये नाही की नीट खायला, बिगर धुळीचा सगळी धुळच बसली त्याच्यावर. आणि गहू ज्वारी तर कसलीच आहे ना, ऊसतोडी कामगार पेटवल्याशिवाय ऊस तोडण्यात आमचा आता सध्याचा सुरूचं ऊस आमचं पेटवल्याशिवाय तोडणच. मग आम्ही करायचं काय आता? मला एक सांगा बरं का, घरी भाकरी करता का? करतो की. आता त्या भाकरीमध्ये पिठात माती येते का मातीत पीठ आहे? काय समजतच नाही काय. दररोज किती जरी पुसलं तरी ती धूळ असं दिसतं, स्पष्ट असं दिसतोय. असं बघितलं तरी धूळ दिसते आमची. कुठं पण किती स्वच्छ केलं तरी धूळ काय जात नाही. त्यामुळे आम्ही त्रासून गेलोय, ह्याचा कंटाळलोय आम्ही आता त्रासाला. ह्याच्या आवाज पण येतो सारखा, धड 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 रात्रभर चालू असतो. आता लहानपणी मुलांना माती खाऊ नका म्हणायचं, पण आता मोठ्यापणीच माती खायची. घालावी लागायला लागली, आम्हालाच बनवून घातल्यासारखं झालंय मुलांना ते आता. हा, आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. आमची पिकं काय येणार, बारकी पिकं तर आमची कसलीच येणार. 2-3 वर्ष झाला आता. आणि यावेळेस नापीक होईल जमीन आमच्यात असं करून कालांतरानं. मग नाही बंद झालं तर, पण हे बंद झालंच पाहिजे आता. हा, आता इथं दुसरे काही युवक मंडळी आहेत, तर काही आता इथं दुसरे काही शेतकरी आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय नाव का तुमचं? मी कुबेर कल्याण गवळी. बर. आपला इथं शेत आहे, 2 एकर कांदा आहे माझा इथं रोडच्या कडेला. तर ते कांदा धुरळ्यानं पूर्णपणे नासून बी गेला आणि धुरळ्यानं पूर्ण हे झालेलं आहे. काढता येत नाही, मजूर मिळत नाही, काय नाही. डाळिंबाची बाग होती, धुरळ्यामुळे मी काढून टाकली. पिकच काही नाही तिथं. मग आम्ही वारंवार तक्रार, आम्ही 2022 पासून लढत आलो आमच्या ह्यासाठी. अर्ज केला, कोणी दखल घेत नाही. गाववाल्याला सांगितलं, कोणी बघत नाही. आम्हाला वैयक्तिक पाईपलाईनचं बॅग असते ती माग, तुमची पाईपलाईन फोडून चालू करा असं तसं सांगते ती. हा, अनेक अडचणी येते पुन्हा भविष्यात. मग आमचं इथं कोण बघणार सांगा बरं? त्यांना मग तुम्ही इथे या, 1 दिवस राहून बघा. जर धुरळा उडत नसला तर आमचं काय म्हणणं नाही, चलू द्या म्हणलं. तर ती इथं यायला बी कोण तयार नाहीत बघायला बी. तर आमची एकच विनंती आहे हात जोडून त्यांना, की आमचं इथला खडीकचरा बंद करण्यात यावा. तुम्ही आपलं कुठेही मार्गाने घेऊन जावा, आमची काही हरकत नाही. लय अडचण आहे. हा, अडचण भरपूर आहे आम्हाला. आम्ही 2022 पासून पाठपुरावा चालू आहे आमचा, पण आमची कोण दखल घेत नव्हते. आम्ही निवेदन दिलं, तहसीलला दिली, प्रांत मॅडमला दिलं, कलेक्टर साहेबाला दिलं, टेंबूरनी पोलिटिशन दिलं. उलट आम्हाला दबाव टाकली मला वरनं. हा, काय म्हणून? ते काय तुम्ही का पुढे करताय, तुम्हाला जी पाईपलाईन आलेली आहे, तुम्हाला अडचणी येतेल्या. आता आमची पाईपलाईनचा ह्याचा काय संबंध आहे सांगा बरं धुळ्याचा? आम्हाला माहिती तुमची पाईपलाईन माग फुटली जाईल. मग ज्याला काय वाटतं का पाईपलाईन पुढे, त्यांच्या रान घेऊन जावा, तिकडे चालू द्यावा. आमचं काय सुद्धा म्हणणं नाही, आमचं काही वैरी नाही किंवा कोण नाही, काय नाही. आणि दुसरं उद्या इथं काय बी चालू करू द्या, फक्त आम्हाला
जे काय लोकांना हा डोळेमुळे हा दुसरं आमचं काय सुद्धा हे नाही. मग गायकवाड आहे. इथं खडी क्रेशन आहे, इथं माझं रान आहे. बर. तर धुळीमुळं माझ्या पिकांवर नुकसान होतंय. तर सरकारनं लवकरात लवकर ह्याचा निर्णय घ्यावा ही विनंती आहे. किती आहेत घरामध्ये सदस्य? माझ्या घरांमध्ये 6 आहेत. 6. आणि बारकी लेकर? म्हणजे आमचं टोटल कुटुंब 11-12 जणांचं आहे. बारकी लेकरांना दवाखान्यात घेऊन जावं लागतं जावं लागतं की धुळीमुळे त्रास होतो हे. सारखंच. सध्या तरी इथं राहत नाही मी. त्यामुळं काय पण धुळीचा त्रास शेतीला ते होत. शेतीवर नुकसान होतंय, पिकांवर ते नुकसान होतंय. एवढं अंतर बघा, एवढं हे किती चिटकून बरोबर. एवढंच आहे. 4 पावलांचं अंतर आहे. दुसरं काय माझं नाव अमोल सुसलादे, शेजारी रान आहे आपलं. आम्ही कायदेशीर कारवाईसाठी ग्रामसेवक कार्यालय, ग्रामपंचायत यांना पण निवेदन दिलेलं आहे, तहसीलदारला पण निवेदन दिलेलं आहे, तसेच प्रांत ऑफिस त्यांना पण निवेदन दिलेलं आहे, कलेक्टरला पण निवेदन दिलेलं आहे. असे 4-5 ठिकाणी निवेदन दिले आहे. आणि सर ते शेवटी आम्ही टेंभुर्णी पोलीस स्टेशन यांना पण निवेदन दिलेलं आहे. तरी आमचं कुणी म्हणणं ऐकून घेतलेलं नाही. पवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तरी त्यांनी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आमचं म्हणणं प्रशासनाकडे जावं आणि आम्हाला न्याय मिळावा ही आमची मागणी आहे. मग नेमकं का तुमच्या निवेदनाची का दखल घेतली गेली नाही काय? प्रशासन ह्याच्यात सामील आहे, सगळं ह्याच्यात प्रशासन पूर्णपणे ह्याच्यात सामील आहे. या उद्योगधंद्या म्हणजे त्यांना हप्ते वगैरे पोचते, त्यामुळे ते आमची दखल घेत नाहीत. पुढची काय आपली भूमिका? आपली भूमिका पुढची आता उपोषणाची भूमिका आहे, पुढची आमरण उपोषणाची भूमिका आहे आमची. आणि वैयक्तिक आमच्यावर खोटा अर्ज दाखल केलेला आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनला, खंडणीचा दावा. खंडणी मागतायत. त्यामध्ये आम्ही जे 3 जण पुढाकार घेतो की अमोल, अक्षय आणि अमर, तर ह्यांच्या नावे ह्यांना कुठं तर दाबण्यात यावं, ह्यांच्यामुळे ह्यांच्यावर खंडणीचा अर्ज असा दाखल केलेला आहे. ते प्रांत मॅडम कडे गेला असता, प्रांत मॅडम बी काय उचलूचे उत्तर देत आहेत, त्याचाही व्हिडिओ आमच्याकडे आहे. म्हणजे असं तुमचे असे कुठलं समाधानकारक तुम्हाला कुठलाही प्रशासनचा व्यक्ती समाधानकारक उत्तर देत नाही, किंवा करतो की काय करू तिथं येतो मी बोलतो ह्या विषयाची उत्तर देतच नाही. तो सगळे एवढी उत्तर देतो. तुम्ही एवढ्या वर्ष काय केलं, एवढ्या वर्षी झोपला होता का, तुम्हाला आत्ताच जाग आली का, असं म्हणा. आमचा 2022 पासून लढा चालू आहे. आणि 2022 पासून आमच्याकडे सर्व प्रत वगैरे अर्ज दिलेले, ID प्रूफ सगळं आहे त्याचा आमच्याकडे. मग आता याच्या आधी सुद्धा म्हणजे आता हे कधीपासून एक 6-7 वर्ष सुरू झालं आहे. मग ह्याच्या आधी आपण का म्हणजे याच्यावर काय कारवाई केली नाही? कारण की ती छोट्या प्रमाणात होतं म्हणून केली नाही का? कसं प्रेशर होता तो छोटा होता, एवढा मोठ्या प्रमाणात नव्हता, आणि त्याचा आवाजही मिडियमच होता. त्यामुळे आम्ही काय एवढी ऍक्शन घेतली नाही. त्यांचं म्हणणं काय होतं की आमच्या गावामध्ये एक बोगदा आहे, त्या बोगद्याचा एक खडी मोठी होती मोठ्या प्रमाणात, तेवढी संपली की आम्ही क्रेशर ही नेणार आहे दुसरीकडे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण वैयक्तिक त्यांची ती तेवढी खडी संपल्यावर त्यांनी खाणी चालू केल्यात. 2-3 ठिकाणी 3-3, 4-4 एकराच्या खाणी खाल्ल्यात. ती बी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना कळवलं की असं असं आहे. तुम्ही जर आता कुरडू भागात आपलं प्रकरण घडलेलं आहे, मागचं 2-3 ट्रिपर जर मुरमाच्या काळात तुम्ही तिथपर्यंत लगेच पळत येत आहे. मग आज 3-3 एकरामध्ये खाणी चालू आहेत, मग त्याचा तुम्हाला अवैध खाणी चालू आहेत, त्याचा तुम्ही प्रशासनाने दखल काय घेत नाही? मग ह्याला कुठं तर प्रशासन सामील आहे का? तर आता आपल्या सोबत आणखी एक इथले ग्रामस्थ आहेत. काय तुमचं नाव काय? माझं नाव शिवाजी सुग्रीव पवार. आम्ही गेले 4 वर्ष झालं प्रशासनाकडे दाद मागतोय. अर्ज केलेत, प्रांताला अर्ज केलेत, जिल्हाधिकाऱ्याला अर्ज केलेत, तहसीलला अर्ज दिलेत, ग्रामपंचायतकडे पाठपुरावा चालू आहे. वारंवार पाठपुरावा आम्ही करतोय, पण त्यांच्याकडून समाधानकारक काही उत्तर येत नाही. त्यामुळं आमच्या शेतीचं तर नुकसान होतंयच, पण शरीरावर इतका विघातक परिणाम होतोय त्याचा, मला स्वतः दम होण्याची शक्यता वाटायला लागली. का तर नरड्यात माझ्या खो करायला लागलंय, बोलायची सुद्धा म्हणजे शब्द सुद्धा बाहेर पडत नाही माझ्या ह्यातून. आणि गावातले काही संविधानिक व्यक्ती आहे ते, एक तर आमचं पाईपलाईन प्रकरण आहे,
सोलापूर जिल्हा बँकेकडे. त्याचा एकतर अजून पैसेच फिटलेले नाहीत, तोपर्यंत त्यांची तुमची पाईपलाईन रस्त्यातच पडतो, काय करायचं ती करा अशी आरेची भाषा आता सध्या बोलण्यात येते. संविधानिक माणूस आहे, गावाच्या पदावर माणूस आहे, अशा माणसानं असं वैयक्तिक करू नये. आणि अधिकाऱ्याकडनं सुद्धा नियमांचं उल्लंघन होतं. रस्त्यापासून किती अंतर आहे, त्याचं काहीतरी मर्यादा असते, त्याला काहीतरी शेत जमीन आहे, तर बागायत क्षेत्र आहे. दादाने दादांचा शब्द किंवा शेत माळरान पाहिजे, की जेणेकरून तिथं माळरान पाहिजे, लोकवस्ती सुद्धा नाही पाहिजे इथं, तिथं चालवायला हरकत नाही. हे दादागिरीच्या हिशेबावर चाललंय. हे ह्यांना काय झालंय माहिती का, अधिकाऱ्यांना मी उघडच बोलतो, ह्यांना पॅकेज आहे लाखो रुपयाचं, कोटी रुपयाचं पॅकेज आहे, त्याशिवाय हा अधिकारी बोलतच नाहीत का? कुठल्या आधारावर तुम्ही बोलता? तुम्ही लोकसेवक आहे, लोकसेवक असून जर असं जर तुम्ही करायचं म्हणलं तर जमाल का? असं लोक तुम्ही मारायला हाय का तारायला हाय? रक्षकच जर बक्षीस झाले तर काय सांगायचं तुम्हाला? ह्या निमित्तानं जर मला बोलायचं झालं तर शेतीत काय पिकत नाही, कांदा मी स्वतः रोटून टाकलाय, खरबूज आहे माझ्याकडे, वांगा आहे, त्याच्यावर धूळ बसते, पीक येत नाही, किडून जाते, फावरून मी स्वतः हवाल दिग झालोय, म्हणजे बेचैन झालोय ह्या परिस्थितीत. मला असं झालं की जीव द्यावा. ही जर भावानी चालू ज्यांना पट्या आतमध्ये चुडी टाकल्याची सोडित नाही, ह्यानं 2 दिवसात नट बोलतो करून नेहमी ती, एवढं मी त्याला सांगतो, चॅलेंज करतो. जर चालू केला, कुणी जर चालू करून दिला त्याला, मी स्वतः आतमध्ये आत्मदहन करणार आहे. कुणाला काय करायचं करा, मी कायद्याच्या तरतुदीतून करतोय, माझं कागद आहे ती आहे ती. तुमचा परवाना नाही, तुमचं ही नाही, लिगली नसताना तुम्ही रस्त्यावरच आहे. तुमचं काय ह्याला आहे का आउटर बिउटर आहे का? कुठं आउटर दिसते का तुम्हाला? आउटर नाही, बेभान वाहन वाहतेत, अशा प्रकारे आहे. हो का, इथं सध्या घर आहे, सध्या लोकांना इतकं बेकार कंडिशन झाले ना, जीवाला धोका आहे लोकांच्या. आणि गावातून आम्हाला पाईपलाईन साठी सुद्धा धमकी येते, तुमची पाईपलाईन फोडतो. बाबा असं का तुम्ही करता? आम्ही काय तुमच्यावर अन्याय करीत नाही. तुम्हाला कुठे हितनं फक्त हलवा म्हणतोय आम्ही, तुझं कुठे बी चलते, ज्याचं चालू आहे त्याच्या हिथं घरी लावू म्हणलं तू इथं आपला. पण नाही, तुमच्या पाईपलाईन फोडतोच आम्ही. पण आमचं बाबा म्हणलं पैसेच पेटायचं राहिलेत, आम्हाला आत्महत्या करावी लागला. आम्ही गरीब शेतकरी आहे, आम्ही काय मोठी माणसं नाही की तुमचं मुख्यमंत्र्याला फोन करा, इकडे फोन करा. आम्ही काय मोठी माणसं नाही. त्या हिशेबात बाबा की तात्काळ बंद करून ह्याला शीट ठोकावा. जी काय कायदेशीर बाबीत अधिकारी करावा, त्याला निलंबनाचा लेटर देऊन सस्पेंड करावा, त्यावर 5-4 कोटी रुपयाचा दावा टाकावा, अशी माझी नम्र विनंती शासनाला. काय एवढं बोलून शब्द संपवतो मी. तर दुसरे एक युवक आहेत, मला वाटतं अक्षय जाधव. खर तर यांनी या सर्वच बाबीमध्ये आवाज उठवलेला आहे. त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहेत. नेमकं काय सांगाल तुम्ही? म्हणजे यात अग्रक्रमाने या सर्वच बाबींकडे पाठपुरावा करत होता. अजितदादांना सुद्धा मला वाटतं कुरडवाडीत तुम्ही निवेदन दिलं होतं, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली होती. काय विषय झाला? माझं नाव अक्षय भगवान जाधव, मी 24 राहणार आहे. तर हा खडीक्रेशरमुळे इथल्या सर्व ग्रामस्थांना, शेतकरी वर्गांना भरपूर असा त्रास होतो. ह्याचा वैयक्तिक धुरळ्याचा असल, आवाजाचा असल, इथल्या येणाऱ्या मोठ्या ढाटायर हायवा वगैरे त्याचा असल, सगळ्याच्या त्रासामुळे सगळे शेतकरी वैतागलेले. इथं आसपास ह्या पिपरीचा प्रश्न नाही. पुढे 4 गाव आहेत, दवस आहे, झाकले आहे, बोगवाडी आहे, गवळवाडी आहे. या सगळ्या गावांना रोडचा जे खराब होतो ह्या येणाऱ्या सगळ्या वाहनामुळे, ओव्हरलोडमुळे त्याचाही त्रास आहे. पण बोलायला कुणीही तयार नाही. आणि जे काही बोलायला तयार झाले त्यांना काही 2 पैसे देऊन ते ग बसले. पण त्या आता विषय ह्याच्यामध्ये असा येतो माहिती का, प्रत्येकाला शिवाजी पाहिजे पण आपल्या घरात नकोय. पण कुणी ना कुणी तर पुढे होऊन बोललं पाहिजे आणि ह्यांना न्याय मिळवून देणं हा माझं कर्तव्य म्हणून मी ही सगळ्या गोष्टी करतो. पुढे सगळं फोन करतोय. ग्रामपंचायतला वारंवार आम्ही तक्रार केलेली आहे आणि ग्रामपंचायत 100% आम्हाला सहकार्य करेल अशी आम्हाला आशा आहे. आणि ग्रामपंचायतने काल ह्यांना लेटरही काढलेलं आहे खडीकेश्वर मालकाला, की बाबा तुझी कायदेशीर जी कागद आहेत ती तू ग्रामपंचायतला सादर कर, नसेल तर तुझ्या पद्धतीने तू खडीकेश्वर बंद कर. खडीकेश्वर मालकाला त्याचं काय नोटीस वगैरे त्यांनी ग्रामपंचायतनं काढलेलं आहे काल. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर सर्व शेतकऱ्यांचा आता मला एक बोललं जातं की त्यांना काय उठवलंय बाबा, हा ह्याचं काय नाही, हा एकटाच पळतो की हा पैशासाठी पळतो. जर पैशासाठी पळत असतो तर हे एवढी सगळी माणसं इथं माझ्या मागे आली नसती. पहिली गोष्ट मी सांगायचं म्हणजे ह्याच्यात काही कोणाचा स्वार्थ नाही किंवा काय नाही. हा एक सगळ्या सर्व शेतकऱ्यांचा सामान्य लढा आहे. सगळ्यांना मिळून आम्ही लढत आहोत आणि आमच्यावर हा अन्याय होतोय. हा प्रशासनाने कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे की बाबा हा खडीकेश्वर खरंच कागदोपत्री आहे का, हा अधिकृत आहे का अनधिकृत आहे, हे सगळं पडताळणी त्यांनी केली पाहिजे. हा खडीकेश्वर लागणारे दगड, हे दगड गावात 3-3 एकरामध्ये खाली खाणतात महसूलच्या. सरकारचा नियम आहे 3 फुटाच्या खाली खाण म्हणजे कुठं उकरून द्यायचं नाही. कुरडू सारखं प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलं. तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती 2 ते 3 टिपरासाठी एक प्रकरण ते गाजलं. तर आता 3-3 एकरामध्ये 40-40, 50-50 फुटाच्या खाली उकरलं जातं. तिथनं अवैधरित्या हे दगड आणले जातात. त्याला परवानगी दिली का? दिली तर कुठल्या बेसवर दिली? तर दिली तर ती कुठल्या अधिकाऱ्यांनी दिली? मग ती शासनाच्या नियमाप्रमाणे दिली का काय पॅकेज घेऊन दिली? हे आम्हाला त्यांनी दावावं.
आणि जोपर्यंत आमचा सगळ्यांचा पूर्ण निर्णय काय होत नाही किंवा सरकारकडून आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा खडीकेश्वर आम्ही सर्व शेतकरी मिळून हा चालू देणार नाही. आणि त्यांनी जर दादागिरी तो वैयक्तिक करतो. मला वैयक्तिक असे बरेचसे फोन आले की बाबा तुझं असं करेल, तुला कुठतरी गुतवेल, तुला शासनाच्या चुकीत कुठतरी घालून आम्ही काहीतरी तुला अडचणीत आणील, म्हणजे माझ्या कुटुंबाला अडचण आली असं मला बरेचसे धमकी आले. पण आपण कुठल्याही धमकीला भीक न घालता वैयक्तिक स्वबळावर आणि सगळ्या शेतकऱ्याच्या जीवावर लढत आहे. आणि आम्हाला हा संघर्ष न्यूजचे मी आज आभार मानतो की त्यांनी आज इथपर्यंत आले आणि आमच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यामुळे तुमचं सर तसं आभारी आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यातर्फे मी तुमचा आभार मानतो आणि आम्हाला कुठतरी न्याय मिळवून द्यावा एवढी अपेक्षा आहे. खर तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, परंतु ज्यावेळेस अशा एका पोशिंद्याची कुठेतरी फरफट होते त्यावेळेस आतून ज्या भावना तीव्र मांडल्या जात आहेत त्या भावना येथील या शेतकऱ्यांनी मांडल्या. त्यांना खर तर मी बोलताना सुद्धा काही गोष्टी शब्द सुचत नव्हते. प्रशासनिक पातळीवर सुद्धा ते जात आहेत, परंतु त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न पूर्णतः कुठेतरी त्यांचा जो आवाज आहे तो प्रशासनापर्यंत जातोय, परंतु अधिकाऱ्यांच्या कानावर जातोय का नाही हा इथे प्रश्न पडतोय. त्यामुळे येत्या काही काळामध्ये जसं आपण सांगितलं की येथील जे काही स्थानिक नागरिक आहेत, ही वस्तीवरची जे काही ग्रामस्थ आहेत, हे नेमकी कोणती भूमिका घेत आहेत आणि हे काय कशा प्रकारे यांचं पुढचं पाऊल असेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण की शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि पोटाचा प्रश्न आहे, जगाच्या पोशिंद्याचा प्रश्न आहे. हा जगाचा पोशिंदा जर जगला तरच सर्व गोष्टी सुरळीत होणार आहेत. म्हणजे इथल्या ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की आधी इथले जे हे खडीचा जो विषय होता हा छोट्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी किंवा येथील लोकांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचं काही यांची मागणी नव्हती. परंतु जसं जसं हे सर्व काही मोठ्या प्रमाणात वाढत गेलं त्यानंतर इथल्या स्थानिक नागरिक असतील, महिला असतील, शेतकरी असतील, यांना याचा त्रास होऊ लागल्यामुळं किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा याचा त्रास होऊ लागल्यामुळं त्यांनी आता या सर्व बाबींविषयी आवाज उठवण्याचा आता कुठेतरी यांनी विषय सुरू केलेला आहे. मध्यंतरी कुर्डवाडी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आले असतात, त्यांना सुद्धा येथील ग्रामस्थांनी निवेदन दिलं होतं. तो सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओ तो दाखवणार आहे. नेमका काय तो व्हिडिओ होता त्यानुसार ह्या सर्व बाबी जे प्रशासनिक पातळीवरच्या ज्या काही यांच्या काही गोष्टी असतील त्या ह्या बाबी ह्या सोडवण्याचा येथील जे नागरिक आहेत हे प्रयत्न करत आहेत. प्रशासनाची काही व्यक्ती असतील ते नेमकी कोणती कारवाई करणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. जर मानवी वस्तीपासूनचा जर खडीक्रेशरचा जर विषय असेल तर प्रशासन या सर्व बाबींवर कशा प्रकारे लक्ष देणार, कोणती कारवाई करणार या सर्व बाबीकडे आता हे ग्रामस्थ लक्ष देऊन आहेत. त्यामुळं येत्या काळामध्ये हे जे काही येथील जे काही स्थानिक नागरिक आहेत किंवा वयोवृद्ध शाळकरी विद्यार्थी आहेत हे नेमकी कोणती आक्रमक भूमिका घेतात किंवा कोणत्या प्रकारे या सर्व बाबीकडे पुढचं पाऊल टाकतात हे पाहणं स्वतः तितकंच गरजेचं असणार आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी चोबे पिंपरी इथून सिद्धार्थ वाघमारे, माडा, जिल्हा सोलापूर. या संदर्भामध्ये आता आचारसंहिता मी लक्षात आली. तुझ्याकडे जो प्रश्न आहे तो माझ्याकडे. चोर प्रचाराला परवानगी देताना आजूबाजूच्या भागामध्ये माळ पाहिजे. हो बाबा.